राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आणि यामध्ये सरकारी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची संख्या अनुदानित आश्रमशाळांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे। विशेष म्हणजे एकूण मृत्यूंपैकी 46% विद्यार्थ्यांचा मृत्यू हा गंभीर आजारांमुळे झालाय। 2 वर्षात सरकारी आश्रमशाळांमधील 364 तर अनुदानित आश्रमशाळांमधील 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजार, अपघात, गळफास आणि सर्पदंश यांचा समावेश आहे। तर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, वैद्यकीय सुविधा, सुरक्षितता आणि आवश्यक उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही धक्कादायक आकडेवारी आहे। गंभीर आजार आणि अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आश्रमशाळांमध्ये अधिक प्रभावी आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची गरज आहे, हे अधोरेखित होत आहे। तर ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर या आश्रमशाळा आहेत की मृत्यूचे सापळे असा सवाल उपस्थित होतोय। तर आश्रमशाळांमध्ये 2 वर्षात 564 मृत्यू झालेत, सरकारी आश्रमशाळांमध्ये 364 मृत्यू झालेत, तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 मृत्यू झाले। गंभीर आजारामुळे 273 मृत्यू झालेत, तर अपघाती मृत्यू आहेत 228। गळफास घेऊन 55 मृत्यू झालेत, अर्थात त्या आत्महत्या आहेत, आणि सर्पदंश होऊन 28 मृत्यू झालेत। तर आश्रमशाळांचा हिशोब असा आहे, एकूण आश्रमशाळा आहेत 1056, विद्यार्थी संख्या आहे 4,66,011।